हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम. तर आज मी भेळ बनवणार आहे. तर त्याकरता मी सर्वात पहिले काय केलं तर मुरमुरे जे आहेत तर ते एका प्लेटनी मोजून घेतले. म्हणजे ज्या प्लेटनी आपण सर्व करणार तर त्या प्लेटनी मुरमुरे व्यवस्थित मोजून घ्यायचे आहे लोकांनुसार. तर आम्ही 3च जण आहोत घरामध्ये, मी, माझी आई आणि माझा भाऊ. तर आम्ही तेवढे म्हणजे मुरमुरे मोजून घेतले आणि थोडेसे वरती घेतले जर लागलेच तर, जास्ती खाणार असेल तर. आणि त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स, पोहे, शेव, शेंगदाणे असं सर्व जे रॉ मटेरियल आहे, म्हणजे जे खराब होऊ शकणार नाही, म्हणजे गिजगा होणार नाही असा, मुरमुऱ्याचं कोरडं जास्त वेळ राहू शकेल अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे मी व्यवस्थित तसेच टाकून दिले आणि बाकी सर्व तळून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे. तर अशा पद्धतीने मी सगळं रॉ मटेरियल बनवून ठेवलेलं आहे भेळसाठी. असं तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. एक नवीन ट्रिक मला तयार झालेली आहे माझ्याकडून की अशा पद्धतीने आपण भेळसाठी जे काही लागणार आहे तर ते व्यवस्थित आपण म्हणजे स्टोअर करून ठेवू शकतो अशा पद्धतीने. आणि इथं थोडी शेव, म्हणजे सगळ्या प्रकारचे शेव होते. आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो होतो मी आणि माझा भाऊ. तर तेव्हा त्यांनी बरेच शेवचे प्रकार आणून ठेवले. तर त्याच्यामधले सगळे शेव मी थोडं थोडं मिक्स करून घेतलं, म्हणजे वरती टाकण्यासाठी, शेव सगळं भेळ तयार झाल्यावरती टाकण्यासाठी. एका मध्यम आकाराच्या टोपल्यामध्ये मी कांदे, टमाटे, कैरी होती थोडी ती चिरली, काकडी चिरली आणि वरती म्हणजे अनारचे दाणे ते टाकले, थोडे मनुके टाकले. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण होती पण ती खाली गेली व्यवस्थित, ती पण चिरून टाकलेली आहे. आणि इकडे चिंचेचं पाणी केलेलं आहे, गोड आहे ते, त्याच्यामध्ये गुळ घातलं होतं. तर आता एवढं सगळं तयारी झालेली आहे. आता फक्त ह्याला मिक्स करायचं आणि खायचं आहे, बस, बाकी काहीच नाही करायचं आता. तर मी अशा पद्धतीने सर्व काही व्हेजिटेबल्स जे आहेत, कांदे, टमाटे वगैरे सर्व काही जे आहे ते मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशी भेळ बनवलेली आहे आणि खाना पण चालू होता, संपत आली होती तर मी व्हिडिओ काढला. तर तुम्हाला माझी भेळची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घरून म्हणजे काम करून जे घरी येतात त्यांच्यासाठी काही ना काही स्पेशल बनवा, कारण दिवसभर थकून जातं एकदम. तर अशा पद्धतीने आपला टाईम स्पेंड करा. थँक्यू.